तर नमस्कार गृहिणींनो, विद्यार्थिनींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मदतनीस या भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी भरती आलेली आहे. चला तर मग आता आपण त्या भरतीसाठी डिटेल जाहिरात बघूयात. तर बालविकास प्रकल्प मुंबई विभाग अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदाची नवीन भरती जाहिरात प्रकाशित झालेली आहे. तर ह्या भरतीमध्ये तुम्हाला मदतनीसचे 12 रिक्त पदे आहेत आणि ही बालविकास प्रकल्प मुंबई भरती 2026 आहे. तर ही मुंबईसाठी स्पेशल भरती आहे. याआधी सांगली जिल्ह्याची येऊन गेलेली आहे. दुसरी गोष्ट अजून की अहिल्यानगरची पण आलेली होती, पुणेची येऊन गेलेली आहे आणि आता मुंबईची आलेली आहे. चला तर मग आता आपण याची डिटेल माहिती बघूयात. तर या भरतीमध्ये पदाचे नाव आहे अंगणवाडी मदतनीस. एकूण पदसंख्या आहे 12 जागा आहेत आणि या मदतनीसच्या आहेत, अंगणवाडी सेविकांच्या नाही आहेत. याची शैक्षणिक पात्रता काय हवी असेल तर शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, पण इथे तुम्हाला किमान 10वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. मग तुम्हाला जर तुमचे अधिक शिक्षण झालेले असेल त्याच्या अंकानुसार तुम्हाला मार्क देण्यात येणार आहे. जसे की MSCIT झाली की 2 मार्क, जर तुम्ही विधवा असेल तर तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा मार्क, असे मार्क मिळून तुमची याची मूळ यादी तयार होती मेरिट, आणि मग तुमचं मेरिटनुसार सिलेक्शन होतं. आणि याची वयोमर्यादा आहे ती 21 ते 30 वर्ष इतकी आहे आणि विधवा उमेदवारांसाठी 21 ते 40 वर्षे इतके आहेत. आणि या भरतीसाठी जे नोकरीचं ठिकाण असणार आहे ते फक्त मुंबई असणार आहे आणि इकडचेच लोक या भरतीसाठी अंगणवाडी मदतनीससाठी अप्लाय करू शकतात. अर्ज पद्धती ऑफलाईन असणार आहे. या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचे नाही आहे. ऑफलाईन अर्ज करायचा आहे आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता जो आहे तो बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, घाटकोपर, BMC इमारत, 2रा मजला, पतंगनगर, बेस्ट कॉलनी, घाटकोपर, पूर्व, मुंबई. तर इथे तुम्हाला इथे मी डिटेल ॲड्रेस सांगितलेला आहे, कोणत्या ठिकाणी तुम्हाला हे पत्र पाठवायचं आहे म्हणजे अर्ज. आणि जर तुम्ही तिथे जवळपासच राहत असेल तर तुम्ही स्वतः जाऊन देखील या म्हणजे या ॲड्रेसवर तुम्ही ते देऊ शकतात. आता आपण अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बघूया. तर 10 दिवस आहे तुम्हाला या अर्ज करण्यासाठी. 27 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला इथे अधिकृत वेबसाईट दिलेली आहे, याची डिटेल PDF तुम्ही बघू शकतात. mumbaiCity.gov.in ही याची अधिकृत वेबसाईट आहे. याच्यावर डिटेल माहिती तरी तुम्हाला ऑफिशियल PDF फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे, एकदा जाऊन चेक करा. बालविकास प्रकल्प मुंबई वॅकन्सी 2026 पदाचे नाव आहे अंगणवाडी मदतनीस. पदसंख्या आहे 12 पदे. तर हे नीट लक्षात ठेवा की ही अंगणवाडी मदतनीस ह्या पदासाठी जाहिरात आहे आणि एकूण 12 पदे इथे रिक्त आहेत. तर हे भरण्यासाठी शासनाला अंगणवाडी मदतनीस यांची गरज आहे. तर इथे जाऊन तुम्ही नक्की एकदा अप्लाय करा. जर तुम्ही मुंबईमध्ये रहिवासी असेल, तुमच्याकडे तिकडचा दाखला असेल, डोमासाईल असेल तर नक्कीच या भरतीसाठी अप्लाय करा, कारण की ही अतिशय सुवर्णसंधी आहे महिलांसाठी. याला मानधन देखील तुम्हाला 7.5 ते 10,000 इतके मिळतात. आता आपण बघूयात की या भरतीसाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे. तर सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इतकं तर तुम्हाला कन्फर्म झालेलं आहे की हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन करायचा आहे. ऑनलाईन कुठलीही वेबसाईटवर हे अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत. आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती साक्षांकरिता असाव्यात. आणि तुम्हाला इथे ज्या तुम्ही प्रत जोडणार आहे म्हणजे ज्या काही महत्त्वाचे कागदपत्र आहे तर त्याच्या ज्या प्रती आहेत त्या प्रत्येक पेपरवर तुम्हाला स्वतःची सेल्फ अटेस्टेड म्हणजे की खालच्या साईडला उजव्या साईडला तुमच्या प्रत्येक पेपरवर तुमची सही हवी आहे, हे गरजेचं आहे. तर अर्ज कार्यालयीन वेळेत शासकीय सुट्ट्या सोडून समक्ष स्वीकारण्यात येईल. जर तिथे शासकीय सुट्ट्या म्हणजे की जसे की रविवार आला, जर कोणता सण आला तर त्या सुट्ट्या सोडून अर्ज इतर दिवसात स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून कार्यालयीन कामकाजाचे 10 दिवस म्हणजे की 27 जुलै 2026 ही लास्ट डेट सांगितलेली आहे. आणि जर तुमचे कुठलेही कागदपत्र राहिले असेल, जर तुम्ही प्रत्येक कागदपत्रावर सह्या नसेल केलेल तर अपूर्ण व चुकीचे भरलेले अर्ज रद्द करण्यात येणार आहे. त्यांनी क्लिअरली इथे मेन्शन केलेलं आहे. अधिक माहितीकरिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. तर मी जी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ती जाऊन एकदा चेक करा म्हणजे तुम्हाला कळेल की कागदपत्रसुद्धा कोणते पाहिजे आहे. तसं तर आपण आता पुढचा व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यात तुमचे अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस या सगळ्यांसाठी जर तुम्हाला मुख्य कागदपत्र काय पाहिजे ते त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.